नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिकताय ना? शिकायलाच पाहिजे. आज आपण इयत्ता 9वीच्या मॅथ्स सेकंडमधील पहिला चॅप्टर बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 1.1 शिकणार आहे. त्याचा पहिला क्वेश्चन आहे, फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिवन बिलो. म्हणजे ही नंबर लाईन दिलेली आहे, तिच्या मदतीनं तर आपल्याला डिस्टन्स विचारले, तर 2 पॉईंटमधलं डिस्टन्स काढायचं. तर नंबर लाईन आपली यापूर्वी झालेली आहे, मध्ये असली तर झिरोच्या उजवीकडे पॉझिटिव्ह 1 2 3 आणि डावीकडं निगेटिव्ह. म्हणजे उजवीकडच्या मोठ्या आहेत आणि डावीकडच्या लहान आहेत. आता कोणत्याही 2 पॉईंटमधलं जर डिस्टन्स काढायचं असेल तर कसं काढतो? मोठा कोऑर्डिनेट मायनस छोटा. उदाहरणार्थ बघा, आता बी आणि ई, पहिलं कोणतं डिस्टन्स काढायचं? बीई. तर बीचा कोऑर्डिनेट किती आहे? 2. ई या पॉईंटचा कोऑर्डिनेट किती आहे? 5. मोठा कोणता आहे? 5 मोठा इंटू लहान आहे. 5 - 2 केला की किती येतंय? 3. 5 - 2 3. आणि ह्या दोन्हीमध्ये डिस्टन्स होता किती आहे बघा? 2 आणि 5. ह्या दोन डिस्टन्स 1 2 3. डिस्टन्स किती आहे? 1 2 3. आणि हेच कसं काढलं आपण? 5 - 2 म्हणजे मोठा कोऑर्डिनेट मायनस छोटा, लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. 5 - 2 3. हेच आपल्याला फक्त लिहून दाखवायचं. तर हेच सोल्युशन मध्ये काय लिहायचं? कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज, बीचा कोऑर्डिनेट किती आहे? बीचा 2. पुन्हा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज, ईचा कोऑर्डिनेट किती आहे? 5. आता ह्याचा मोठा कोणता आहे? बीचा आहे 2, ईचा आहे 5 आणि 5 इज ग्रेटर दॅन 2. देअरफॉर डिस्टन्स बीई is equal to larger coordinate minus smaller coordinate. 5 - 2. 5 - 2 किती आला? 3. किंवा इथं खाली करा 3. डिस्टन्स BE is equal to 3. दुसरं बघा, डिस्टन्स JA काढायचं. जेचा कोऑर्डिनेट पॉइंट जे हाफ जे आणि त्याचा हा कोऑर्डिनेट. जे या पॉइंटचा कोऑर्डिनेट किती आहे? -2. इथं घेऊया आपण सोल्युशन मध्ये. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जे इज, जेचा कोऑर्डिनेट -2. पुन्हा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए चा कोऑर्डिनेट किती आहे? 1. पॉइंट ए इज 1. आता मोठा कोणता आहे बघा? जे चा कोऑर्डिनेट -2, ए चा कोऑर्डिनेट 1. 1 मोठा की -2 मोठा? 1 मोठा. मग काय? 1 इज ग्रेटर दॅन -2. देअरफॉर डिस्टन्स JA इज इक्वल टू, मोठा कोऑर्डिनेट कोणता आहे? 1. तिथंच केले आपण. 1 - -2. 1 मायनस ब्रॅकेट मध्ये -2 इज इक्वल टू, हा 1 आता मायनस मायनस होईल प्लस, किती झाला? 2. 1 + 2 किती आला? 3. म्हणजे डिस्टन्स JA इज इक्वल टू 3. आणि जे आणि ए मध्ये डिस्टन्स 3 आहे का बघा? इथं आहे जे आणि हा ए. जे आणि ए मध्ये किती डिस्टन्स आहे बघा? 1 2 3. असे सेगमेंट 1 2 3, जे आणि ए मध्ये 1 2 3. आपला आन्सर बरोबर आहे. आता आहे पहिल्या क्वेश्चन मध्ये आपण हे 2 आकडे हे डिस्टन्स काढलेलं आहे, हे व्यवस्थित लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारा आणि नंतर लिहा. आता तिसरा आकडा काय बघा? डिस्टन्स काढायचं आहे PC. आता P चा कोऑर्डिनेट किती आहे? -4. C चा कोऑर्डिनेट 3.
लिहून घेऊया. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P इज -4. आणि तेच कोण लिहायचे, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट, दुसरा कोणता पॉइंट आहे C, इज कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट C इज, C चा किती आहे 3. आता -4 आणि 3 याच्यातला मोठा कोणता आहे 3. 3 इज ग्रेटर दॅन -4. देअरफॉर डिस्टन्स PC इज इक्वल टू, मोठा कोणता आहे 3, ते केले आपण 3 मायनस ब्रॅकेटमध्ये -4 इज इक्वल टू 3 मायनस मायनस होणार +4. 3 + 4 आला 7. जे आपल्याला डिस्टन्स PC, ही डिस्टन्स PC किती आहे 7. आता P आणि C मध्ये डिस्टन्स 7 आहे का बघा, इथून इथपर्यंत बघा 1 2 3 4 5 6 7 आहे का नाही, 1 2 3 4 5 6 7 हे बरोबर आहे. दुसरं डिस्टन्स काढायचं आहे JH. सोल्युशन मध्ये कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट, आता यासारखं लिहायचं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P, इथं काय ना कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट J. J चा कोऑर्डिनेट किती आहे, J इज -2. पुन्हा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट H इज -1. इथं आहे -2 आणि इथं आहे -1. -2 आणि -1 बरोबर आहे का बघा. J चा कोऑर्डिनेट -2, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट J. आणि दुसरा कोणता आहे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट H इज -1. -1 आणि -2 याच्यातला -1 मोठा आणि -2 आहे छोटा. डिस्टन्स काढताना लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर. डिस्टन्स काढायचं आपल्याला JH. डिस्टन्स JH इज इक्वल टू -1, त्याच्यातून मायनस करायचा, काय मायनस करायचं आहे -2. म्हणजे काय होईल, इथं -1 मायनस मायनस +2 इज इक्वल टू, तर -1 + 2, -1 + 2 असेल तर काय करणार, एकाला मायनस एकाला प्लस असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्याचं चिन्ह द्यायचं. हे 6वी पासून शिकतोय आपण. 2 मधून 1 मायनस करायचं, किती आला 1, आणि मोठ्या संख्येचं साईन म्हणजे असणार प्लस. मग डिस्टन्स किती आहे 1, आणि आहे का नाही बघा JH, जेव्हा इथंच आहे J आणि H, त्याचं अंतर किती आहे फक्त 1. पण आपण असं का करायचं आहे, तर ज्यावेळेला नंबर लाईन दिली नसेल त्यावेळेला आपल्याला मोठ्या कोऑर्डिनेटमधून छोटा कोऑर्डिनेट मायनस करावा लागणार आहे. या पद्धतीने आहे तिसरा आणि चौथा आकडा पूर्ण केलेला आहे, लिहून घ्या. आता 5वं डिस्टन्स काढायचंय, डिस्टन्स KO. द डिस्टन्स KO काढायचं तर K चा कोऑर्डिनेट सुरुवात कुठून करायची, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट K इज, K चा कोऑर्डिनेट किती आहे -3. तसंच सगळं लिहायचं, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट O. O चा कोऑर्डिनेट किती आहे इज 0. यातला मोठा कोणता आहे का पहा, 0 इज ग्रेटर दॅन -3. हा 0 हा -3 पेक्षा मोठा आहे. 0 इज ग्रेटर दॅन -3. देअरफॉर डिस्टन्स KO इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर. तो ब्रॅकेट मध्ये लिहायचा, हे फार महत्वाचं आहे. 0 मायनस -3, 0 मायनस -3 इज इक्वल टू, हा 0 मायनस मायनस होणार +3, आणि 0 + 3 3, म्हणून आपल्याला मिळालं डिस्टन्स KO इज इक्वल टू 3. दुसरं बघा, डिस्टन्स काढायचं आहे OE. आता O चा कोऑर्डिनेट, इथं सुरुवात करूया आपण. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट O इज, O चा कोऑर्डिनेट 0. पुन्हा खाली ह्याच्यासारखंच कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट, इथं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट कोणता आहे E. E चा कोऑर्डिनेट किती आहे, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट E इज, E चा कोऑर्डिनेट किती आहे 5. बघा
ओचा कॉर्डिनेट किती आहे 0, ईचा कॉर्डिनेट 5, यातला मोठा कोणता आहे 5. मग काय करूया 5 इज ग्रेटर दॅन 0, therefore distance OE is equal to larger coordinate minus smaller coordinate. 5 minus 0 0, therefore distance OE is equal to 0. या पद्धतीनं तर पहिल्या क्वेश्चन मधली ही 6 डिस्टन्स आपण काढले. पहिला क्वेश्चन पूर्ण झालेला आहे, लिहून घ्या. इथं चुकले आपलं 5 मायनस 0 काय 5 मायनस 0 5 येईल ना. 5 मायनस 0 5 OE. ओ आणि ई वर डिस्टन्स 5 बघा. ओ आणि ई 1 2 3 4 5 बरोबर आहे. OE इज इक्वल टू 5. आता बरोबर आहे, लिहा. आता पुढचं बघा आहे याच्यातला जो 7वा आणि 8वा असे दोन आकडे अजून शिल्लक आहेत. तर PJ आणि काढायचा आहे QB. आता P चा कॉर्डिनेट सोल्युशन आता पटपट लिहा. सांगा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P इज P चा कॉर्डिनेट -4. नंतर J चा कॉर्डिनेट कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट J इज J चा कॉर्डिनेट किती आहे -2. मोठा कोणता आहे -2. हे कसं नसतं ना, -2 वेगळं आहे, तो मोठा आहे, -4 छोटा आहे. -2 इज ग्रेटर दॅन -4, therefore distance PJ is equal to larger coordinate -2 minus ब्रॅकेट मध्ये -4 is equal to हा -2 मायनस मायनस होणार प्लस, की झाला तो 4. एकाला मायनस एकाला प्लस असेल तर काय करतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्याला चिन्ह द्यायचं. म्हणजे काय नाही, 4 मधून 2 गेले 2 आणि चिन्ह त्याला येणार प्लस. जे डिस्टन्स राहिलं 2 इथे लिहायचं. डिस्टन्स PJ इज इक्वल टू P आणि J मध्ये डिस्टन्स 2 आहेच, हे बघून आपल्याला कळते, परंतु लिहून दाखवायचं. 8वं बघा सोल्युशन. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट Q, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट Q इज Q चा कोऑर्डिनेट -5. पुढं खाली कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B इज कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B इज 2. B चा कोऑर्डिनेट 2 आणि Q चा आहे -5. मोठा कोणता आहे 2 इज ग्रेटर दॅन -5. therefore distance QB is equal to larger coordinate minus smaller coordinate. तो ब्रॅकेट मध्ये व्यवस्थित पुन्हा एकदा बघा. 2 मायनस ब्रॅकेट मध्ये -5. इथंच मुलं चुकतात. इज इक्वल टू हा 2 मायनस मायनस प्लस 5. 2 प्लस 5 त्याला 7. therefore distance QB is equal to 7. आता हा क्वेश्चन फर्स्ट पूर्ण झालेला आहे, लिहून घ्या. नंतर दुसरा क्वेश्चन आहे, इफ द कोऑर्डिनेट ऑफ A is x, J चा कोऑर्डिनेट आहे x and that of B is y, B चा कोऑर्डिनेट आहे y. पहिला क्वेश्चन आहे AB फाइंड करायचं आपल्याला. AB डिस्टन्स AB काढायचे. x इक्वल आहे 1 आणि y इक्वल आहे 7. आणि x म्हणजे कोणाचा कोऑर्डिनेट आहे तर A चा. A is x, कोऑर्डिनेट ऑफ A is x, कोऑर्डिनेट ऑफ B is y. आपण काय लिहायचं सोल्युशन मध्ये, कोऑर्डिनेट ऑफ A is x किंवा A कोऑर्डिनेट ऑफ A is x लिहूया आणि इज इक्वल टू किती 1. पुन्हा खाली कोऑर्डिनेट ऑफ B is y is equal to 7 and 7 is greater than 1. therefore distance AB is equal to larger coordinate minus
smaller. 7 minus 1 is equal to 6. Therefore distance AB is equal to 6. Similarly इथं तसंच करायचं. Solution. Coordinate of point A. Coordinate of A is काय x is equal to 6. कसं लिहायचं? Coordinate of A is x. आता इथं coordinate of x is equal to coordinate of A is x आणि is equal to काय लिहायचं? 6. पुन्हा खाली coordinate of B is y is equal to -2. Coordinate of A is equal to x is equal to 6. कसं लिहा? is x लिहा. मग आता A चा coordinate म्हणजेच x चा किती आहे? 6 आहे. B चा किती आहे? y म्हणजेच किती आहे? -2. Here 6 is greater than -2. Therefore distance कोणतं आहे आपलं? AB. तर तेवढा A आणि B च आहे. Distance AB is equal to larger coordinate minus smaller. ब्रॅकेट मध्ये -2. 6 इथं मायनस आले होणार प्लस. 6 + 2 झाला 8. सेकंड क्वेश्चन मधले हे दोन आकडे आपण पूर्ण केलेले आहेत. लिहून घ्या. तिसरं एक्झाम्पल बघा. x is equal to -3, y is equal to 7. आता दोन आकडे केले आपण तसंच करायचं. काय करणार? सोल्युशन मध्ये कोऑर्डिनेट काय घेणार? कोऑर्डिनेट ऑफ A is x. A चा काय कोऑर्डिनेट आहे? A e x. Coordinate of A is x. Coordinate of A is x आणि x is equal to किती आहे? -3. पुन्हा खाली तसंच आहेच. पुन्हा coordinate of B is y. B चा coordinate काय आहे? y. B is y आणि y ची व्हॅल्यू काय आहे? 7. याच्यातला मोठा कोणता आहे? -7 मधला 7 is greater than -3. 7 is greater than -3. Therefore distance कोणतं काढायचं आपल्याला? Find AB. प्रत्येक वेळी AB च काढायचं आहे. मग distance AB is equal to larger coordinate minus ब्रॅकेट मध्ये smaller coordinate is equal to 7 minus होणार +3. 7 + 3 किती आला? 10. Therefore distance AB is equal to 10. आता चौथा लॉट सोल्युशन सेम याच्यासारखंच करायचं. पहिल्यांदा काय लिहा? कोऑर्डिनेट ऑफ A is x. हे प्रत्येक x आणि कोऑर्डिनेट ऑफ B is y. पहिल्यांदा काय लिहूया? कोऑर्डिनेट ऑफ A. कोऑर्डिनेट ऑफ A is x is equal to -4. काय लिहिलं? Coordinate of A is x is equal to -4. खाली coordinate of B is y is equal to -5. -4 आणि -5 यातला मोठा कोणता आहे? -4 आणि -5 मध्ये मोठा -4. -4 larger and -5 smaller. Therefore -4 is greater than -5. मग डिस्टन्स कोणतं काढायचं आपल्याला? डिस्टन्स AB. तेच लिहायचं. डिस्टन्स AB डिस्टन्स AB is equal to मोठा कोणता आहे? -4 मायनस ब्रॅकेट मध्ये -5 is equal to -4 as it is. -4 आहे. -4 हे मायनस होईल +5. बघायला -4 इथंच. हा मायनस प्लस इथं व्यवस्थित बघा. पुन्हा सांगतोय मी.
ह्याला 4ला आहे मायनस, 5ला आहे प्लस. एकाला मायनस एकाला प्लस आले काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, मोठ्या संख्येचं साईन द्यायचं. 5 मधून 4 गेले 1 आणि त्याला साईन काय राहणार प्लस. म्हणजे डिस्टन्स ए बी किती आला 1. हे तिसरं आणि चौथं कोड झालेलं आहे, लिहून घ्या. आता सेकंड क्वेश्चन मध्ये लास्ट दोन एक्झाम्पल आहे, 5th आणि 6th शेवटचे दोन्ही. इथं काय सोल्युशन मध्ये सुरुवात कुठून नेहमी सारखीच, कोऑर्डिनेट ऑफ ए काय येणार, कोऑर्डिनेट ऑफ ए इज x इज इक्वल टू -3. हो ना. कोऑर्डिनेट ऑफ b इज y इज इक्वल टू -6. देअरफॉर आता मोठा कोणता आहे बघा, -3 आणि -6 मध्ये -3 इज ग्रेटर दॅन -6. देअरफॉर डिस्टन्स कोणतं काढायचं आपल्याला, फाइंड डिस्टन्स ए बी. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस ब्रॅकेटमध्ये स्मॉलर कोऑर्डिनेट, -3 मायनस मायनस प्लस 6. -3 प्लस 6, एकाला मायनस एकाला प्लस आले काय करायचं, मोठ्यातून छोटी मायनस करायची आणि मोठीचं साईन द्यायचं. म्हणजे 6 मधून 3 गेले 3, त्याला साईन असणार प्लस मोठीच, म्हणजेच किती आलं 3. आणि आपल्या बघूनच लक्षात येत असेल -3 प्लस 6 मीन्स 6 मायनस 3. 6 मायनस 3 किती 3. इथे तसं करायचं हरकत. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ ए इज x इज इक्वल टू 4. पुन्हा खाली कोऑर्डिनेट ऑफ b इज y. तुम्ही सगळं लिहायचं पूर्ण ते. कोऑर्डिनेट ऑफ b y इज इक्वल टू किती -4. आणि कोणता मोठा आहे 4 आणि -4 मध्ये, इथं -8 आहे का, y ची -8 आहे. मग लार्जर कोणता आहे 4 इज ग्रेटर दॅन -8. देअरफॉर डिस्टन्स कोणतं काढायचं आहे ए बी. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस ब्रॅकेटमध्ये स्मॉलर 4 मायनस -8. पुन्हा पुन्हा चालले बघा 4 मायनस -8 मायनस मायनस प्लस. किती छान आहे. 4 प्लस 8 किती येणार 12. म्हणजे डिस्टन्स ए बी आला 12. तर या ठिकाणी हा क्वेश्चन 2 पहिल्या चॅप्टर मधला प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन 2 कंप्लीट झालेला आहे. व्यवस्थित व्हिडिओ स्टॉप करून लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारा. यानंतर क्वेश्चन नंबर 3 काय बघा. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू. इथं काय माहिती दिलेली आहे आणि कोणता पॉइंट कोणत्या दोन पॉईंटच्या बिटवीन म्हणजे दरम्यान आहे मध्ये ते आपल्याला शोधायचे. आणि जर नसेल इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो, म्हणजे ते कोलिनियर नसतील तर तसा उल्लेख करायचा. आणि कोलिनियर असतील तर दोन पॉईंटच्या मध्ये कोणता पॉईंट येतोय ते आपल्याला शोधायचे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे बघा. डिस्टन्स पी आर इज इक्वल टू 7, डिस्टन्स पी क्यू आहे 10, डिस्टन्स क्यू आर 3. आता कोणत्या दोन पॉईंटच्या मध्ये कोणता पॉईंट आहे हे कसं करतो आपण बघा. समजा इथं असं सेगमेंट आहे हा पी क्यू आर. हा फक्त पी क्यू आर एवढा जर घेतला तर टोटल पी क्यू असे समजा हे 3 आणि हे असेल 2, हे 3 आणि हे 2. तर 3 + 2 किती होते 5. बरोबर आहे का. 3 + 2 5. मोठं करून दाखवतो तुम्हाला मी. सेगमेंट काढतो एक पी क्यू आर. समजा हे 3 आणि हे 4 आहे. तरी टोटल किती होईल 7. इथं 3 हे 4 3 किती होईल 7.
म्हणजे ह्या दोन्हींचे ॲडिशन इतकं मोठं असते. म्हणजे बिटवीनच केव्हा असतो, कोलिनियर केव्हा होतात, जर सर्वात मोठं डिस्टन्स इज इक्वल टू सम ऑफ रिमेनिंग टू डिस्टन्सेस. सर्वात मोठं अंतर बरोबर उरलेल्या दोन अंतरांची बेरीज. ह्या उरलेल्या दोन अंतरांची बेरीज करायची आणि ती जर एवढी आली तर ते कोलिनियर आहेत. इथं 3 + 4 किती होते 7. देअरफॉर पॉइंट्स पी क्यू आर आर कोलिनियर अँड पॉइंट क्यू इज बिटवीन पी अँड आर. सर्वात मोठे जे अंतर आहे पी आर ते टोकाला असणार आहे पी अँड आर आणि मध्ये असणार आहे क्यू. तर ते आपल्याला फिगर न काढता ह्याच्यावर शोधायचे. काय काय केलं पाहिजे यासाठी, ह्या छोट्या जे दोन अंतर आहेत त्यांची करावं लागेल ॲडिशन आणि ती सर्वात मोठ्या डिस्टन्स एवढी येते का पाहिजे. आता सुरुवात करूया सोल्युशनला. काय करूया, सर्वात मोठे डिस्टन्स कोणतं आहे 10 आणि मग रिमेनिंग कोणते 7 आणि 3. 7 आणि 3 चे ॲडिशन किती होते 10. सर्वात मोठे डिस्टन्स 10, 7 + 3 10. म्हणजे हे कोलिनियर असणार आहेत. सर्वात मोठे डिस्टन्स आहे पी क्यू. एका टोकाला असणार पी, दुसऱ्या टोकाला असणार क्यू. बरोबर आहे का. सर्वात मोठं अंतर पी क्यू, एका टोकाला पी, इकडे असणार क्यू आणि मध्ये असणार आहे आर. हे बघितलं की लक्षात येते आपल्या. फिगर हे काढायची नाही, आपण फक्त काय करायचं डिस्टन्सचे ॲडिशन करून प्रूव्ह करायचं. छोटी जी दोन डिस्टन्स आहेत त्यांची ॲडिशन करू सोल्युशनमध्ये. डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर, डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर, पी आर प्लस हा क्यू आर इज इक्वल टू 7 + 3. देअरफॉर डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर किती आला 10 आणि डिस्टन्स पी क्यू तर किती आहे आपल्याकडं हे लिहिलं घ्यायचं. डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू आहे 10. हे 10 हे सुद्धा 10. याचा अर्थ काय झाला आपल्याला, डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू आहे डिस्टन्स पी क्यू. म्हणजे सम ऑफ टू डिस्टन्सेस इज इक्वल टू लॉंगेस्ट डिस्टन्स. सर्वात मोठं अंतर बरोबर उरलेल्या दोन अंतरांची बेरीज. हे बरोबर आहे. याचा अर्थ हे पॉइंट्स असणार आहेत कोलिनियर. देअरफॉर पॉइंट्स कोणते पी क्यू आर, पी क्यू अँड आर आर कोलिनियर केलं पुढे तुम्ही आर कोलिनियर. आणि कोणता पॉइंट कोणत्या बिटवीन असणार आहे, सर्वात मोठे डिस्टन्स कोणतं आहे पी क्यू. म्हणजे कोणता पॉइंट दरम्यान असणार आहे, मध्ये असणार आहे आर. देअरफॉर अँड पॉइंट आर इज बिटवीन, आर कोणत्या दरम्यान असणार आहे पी अँड क्यू. मीन्स काय, बिटवीन कसं असणार आहे आर मध्ये असणार आहे. पॉइंट कोणता असणार आहे आर बिटवीन. इकडे असणार आहे पी डॅश आर डॅश क्यू. म्हणजे हा बिटवीनच मिळाला आपल्याला. सर्वात मोठा अंतर पी क्यू आहे का नाही बघा 10. पी आर किती असणार आहे 7, हे 7 असणार पी आणि आर मधलं अंतर. आणि आर क्यू किती असणार आहे 3. पी आर 7, आर क्यू 3, 7 + 3 10 असा येणार आहे बरोबर. त्यात तर दुसरं बघायचं लॉंगेस्ट डिस्टन्स होते तर 4 आहे 6 आहे 8 आहे. सर्वात मोठा आहे 8. उरलेल्या दोन्हीची ॲडिशन करूया. आता पटकन बघा, डिस्टन्स एस टी प्लस काय करूया डिस्टन्स आर टी इज इक्वल टू एस टी किती आहे 6 आणि आर टी किती आहे 4 इज इक्वल टू 6 + 4 किती आला 10 येतो 10. बरोबर आहे का बघा. म्हणजे डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी किती आला 10. डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी इज इक्वल टू 10. बट सर्वात मोठं डिस्टन्स कोणतं आहे आर एस. डिस्टन्स आर एस इज इक्वल टू किती आहे 8. म्हणजे सेम आला का आता बघा, लॉंगेस्ट डिस्टन्स 8 आहे आणि उरलेल्या दोन्हीची ॲडिशन आली 10. त्याचा लॉंगेस्ट डिस्टन्स इज नॉट इक्वल टू
सम ऑफ रिमेनिंग टू डिस्टन्सेस. म्हणजे हे इज नॉट इक्वल टू हे. म्हणजे काय लिहिणार आपण, देअरफॉर डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी इज नॉट इक्वल टू डिस्टन्स आर एस. म्हणजे इक्वल टूच नाही. देअरफॉर पॉइंट्स पी क्यू अँड आर आर नॉट कोलिनियर. ते फक्त वाक्य लिहिस तुम्ही. देअरफॉर पॉइंट्स काय असे इथं कोलिनियरच नाहीत. पॉइंट्स कोणते होते इथं, पी क्यू आणि आर. पॉइंट्स पी क्यू अँड आर आर नॉट कोलिनियर. एवढं दिसे. तर काय बिटवीन आता पुढे दाखवायची गरजच नाही, कारण ते कोलिनियरच नाहीत. कोलिनियर असतील तर ते दाखवावं लागतं आपल्याला. इथं कोलिनियर होती, मग तो कोणत्या दरम्यान आहे ते आपण लिहायचं. कोलिनियर नसतील तर फक्त लिहायचं पॉइंट्स पी क्यू आर आर नॉट कोलिनियर. विषय भेटला इथं. पहिलं आणि दुसरं पूर्ण झालेलं आहे. हे व्यवस्थित लिहून घ्या. व्हिडिओ स्टॉपवर लिहा किंवा स्क्रीनशॉट मारा. यानंतर तिसरा आकडा बघा. डिस्टन्स ए बी आहे 16, डिस्टन्स सी ए 9, डिस्टन्स ए बी 16, सी ए 9 आणि सी बी 7. तर सर्वात मोठे किती आहे इथं 16 आहे. राहिलेले दोन सी ए आणि सी बी यांची आपण ॲडिशन करूया. तर काय करूया, डिस्टन्स सी ए डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स सी बी इज इक्वल टू सी ए किती आहे, सी ए 9 आणि सी बी आहे 7. 9 प्लस 7 किती होईल, 16 येते बरोबर बघा. म्हणजे काय आपल्याला डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स सी बी किती आहे 16 आहे. याचा अर्थ लॉंगेस्ट डिस्टन्स इज इक्वल टू सम ऑफ रिमेनिंग टू डिस्टन्सेस. म्हणजे सर्वात मोठं अंतर हे उरलेल्या दोन अंतरांच्या बेरजेइतकं आहे. म्हणून काय लिहायचं तिथं आपण, देअरफॉर इथं काय करूया, ह्या दोन्हींची ॲडिशन इज इक्वल टू हे. म्हणजे काय लिहायचं, डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स सी बी इज इक्वल टू लिहायचा डिस्टन्स ए बी. म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे, ए बी सी आर कोलिनियर असणार. देअरफॉर पॉइंट्स ए बी सी आर कोलिनियर. आणि कोणता असणार आहे दोन्हीच्या दरम्यान सर्वात मोठं कोणतं आहे, ए बी. याचा अर्थ मध्ये असणार आहे सी. देअरफॉर पॉइंट सी लाइज बिटवीन पॉइंट्स ए अँड बी. ते इज खाली पॉइंट सी लाइज बिटवीन ए अँड बी. सी हा ए आणि बी च्या मध्ये असेल, दरम्यान असेल. म्हणजे काय बिटवीन कसे ना, बिटवीन एस. देअरफॉर ए डॅश सी डॅश बी मीन्स पॉइंट सी इज बिटवीन ए अँड बी. आता हे झालं तिसरं. चौथं काय आहे, चौथ्यात दिले तुम्हाला डिस्टन्स डीई. डीई आहे 5, डिस्टन्स EF आहे 8 आणि डिस्टन्स DF आहे 6. डिस्टन्स DF आहे 6. आता चौथं पाचवं सहावं तुम्ही करू शकताय. DE किती आहे 5. तर पटपट बघा, DE आहे 5, EF किती आहे 8 आणि DF आहे 6. आता बघून तुमच्या लक्षात येईल. पुढच्या आता मी काय करून दाखवणार नाही, याप्रमाणे तुम्ही करा. तर लॉंगेस्ट डिस्टन्स कोणतं आहे 8 आहे. मग 5 प्लस 6 किती होते 11. तेवढं येते का, नाही येत. म्हणजे काय होणार आहे, हे नॉट इक्वल टू येणार. म्हणजे कोणतं कसं करणार तुम्ही,
छोटी दोन त्रिकोण कोणती येणार 2 डिस्टन्स DE प्लस करणार डिस्टन्स DF इज इक्वल टू 5 प्लस 6 5 प्लस 6 आता ते किती येते 11 ह्या दोन्हीची ॲडिशन आली 11 याचा अर्थ हे तर आहे 8 आणि हे झालं 11 म्हणजे हे सारखं नाही देअरफॉर काय झालं मग डिस्टन्स DE प्लस डिस्टन्स DF इज नॉट इक्वल टू डिस्टन्स सर्वात मोठं कोणतं EF म्हणजे DE प्लस DF इज नॉट इक्वल टू EF देअरफॉर याचा अर्थ होणार आहे पॉइंट्स D E and F are not कोलिनियर इथे विशेष म्हटलं आता काय बिटवीन काय सांगायची गरजच नाही हे कोलिनियरच नाहीत आता एक तिसऱ्यात आले कोलिनियर हे सारखं आलं म्हणून कोलिनियर आहेत बिटवीन लिहिला चौथ्यात हे कोलिनियरच नाहीत आता 5वं 6वं जर तुम्ही पाहाल तर तुमचा डिस्टन्स किती किती मी सांगतो मला 5व्यात एक डिस्टन्स आहे बघा 15 एक आहे 7 आणि एक आहे 8 तुम्ही सांगू शकता लॉंगेज डिस्टन्स 15 आहे दुसरं 7 आणि 8 आहे 7 आणि 8 होईल 15 इथला बिटवीन एस तुम्ही लिहू शकता 6वं बघा 6व्या डिस्टन्स कोणकोणते आहेत 5 8 6 5 8 आणि 6 बघा 6व्यात काय काय 5 एक दिले एक 8 दिले आणि एक 6 दिले लॉंगेज डिस्टन्स असणार 8 5 आणि 6 हे 6वं हे 6वंच आहे आणि चौथ्यात काय तरी चौथी 11 12 8 आहेत बघा चौथ्यात हे 6वं ॲक्च्युली हे आहे 6वं चौथ्यात काय दिलेत 8 12 आणि 11 हे सुद्धा करू शकता तुम्ही 8 12 आणि 11 आता इथं सोपंच आहे बघा सगळ्यात मोठं 12 आहे 11 आणि 8 त्यांची व्हॅल्यू तेवढी होते का नाही मग आता मी सुरुवातीला जेवढी करून दाखवली 4 त्याप्रमाणे बाकीचे तुम्ही पूर्ण करा